तो और एक पुराने गीतों की ओर बढ़ते हैं। कितना पुराना वादा है ये, इतना प्यारा वादा है कि इन दोनों ने अभी अपने आवाज में गाने के लिए तैयार हो चुके हैं। हमारे अंजन सर के लिए जरा जोरदार तालियां और धनश्री मैम के लिए जोरदार तालियां। हल 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 अब तो हमारी निरूपमा मैम फिर एक बार सज गई है इस रंगमंच पे आने के लिए, और आते ही इस विराम में और थोड़ा सा चांद चैन लगाना चाहते हैं। और उनके साथ हमारे फंकार हैं बिपिन जयसवाल भाई के लिए भी जरा जोरदार तालियां होनी चाहिए। पेश है तेरे चेहरे से नजर नहीं हटती।
मित्रांनो, जयस्वाल भाई असे आमचे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी ह्या आपल्या आयुष्यातल्या पहिला हा परफॉर्मन्स त्यांनी जो लाईव्ह दिला असं नेहमी त्यातले हे जयस्वाल भाई आहे. आपल्या घाटकोपरून आलेले आहे. खूप सुंदर जयस्वाल भाई, खूप चांगला प्रयत्न. एक से एक पंखा आहेत, एक से एक आवाज आहे आणि सगळे त्या ताकदीचे कलावंत जाएंगे एक जवान सिंगर के पास. देखिए जवानी कैसे छलक रही है मुंह से. $75 old, क्या बात है. और गाना भी इतना हाई टेम्पो का लिया है कि मैं तो गाने के बोल भी नहीं बताने वाला हूँ भाई, क्योंकि मालूम है जो गाएगा और सामने सुनने वाले वो एक साथ ताली बजाएंगे इस 75 ओल्ड नहीं जवान के लिए. जोरदार तालियां हमारे इस सर के लिए, जोरदार तालियां.
कोकण असो, कोकण 75 years. कमाल आहे बाबा. रमेश सांगते म्हणजे आणि मी रमेश भूते. काय आवाज आहे. इनके लिए एक छोटी सी शायरी. ओके बोलिए. 75 years. कहते हैं कि क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. 75 हो गए अभी आपको, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता ये दिल की दुनिया कहेगी. दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आंगणेवाडीचे तुम्ही, मालवणचे हिरो, मसुरेचे. क्या बात आहे. मसुरे दिलेले मी कार्यक्रमात घेऊन गेले. आता परवा कणकवली, उद्या कणकवलीत कार्यक्रम आहे माझा नांदगावला. सीएट टॅक्सच्या जे मॅडम आहेत अर्थात या ठिकाणी सोशल वर्कर आहेत, ते समाजसेविका या ठिकाणी या रंगमंचावरती त्या प्राचारण करत आहेत. तर मी विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं, या रंगमंचावरती. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जोरदार विनंती करते की आपण रंगमंचावरती यायचं. पण ज्यांनी समाजाला आपल्या नितांत प्रेम केलेलं आहे, ज्या समाजावरती सातत्याने आपलं काहीतरी कर्तृत्व आहे, ज्या समाजात आपण वावरतो, ज्या ठिकाणी आपण राहतो, त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवणं, त्याला समाजसेवा म्हटली जाते. आणि या समाजसेवेतून आपलं कर्तृत्व करता करता आपल्या नावाचा लवलं किंवा आपोआप होतो. पण त्या नावाचा कधीही माणूस व्यक्तिमत्व कधी गैरफायदा घेत नाही. त्याला आपुलकी म्हणतात, त्याला आपलं माणूस म्हणतात. आणि कर्तृत्ववानाने जे मोठे होतात त्यांना कर्तृत्ववान म्हणतात. तर मॅडमला मी पुन्हा एकदा विनंती करेन की मॅडम तुम्ही प्लीज स्टेजवर या. ताईंच्या, मी ते मुद्दामून ताईच म्हणून, कारण सगळ्यांच्या ताईच आहेत. मंगलताई खूप सुंदर म्हणायला वाटतं, मॅडम म्हणायला जरा कठीण जातं. मराठी शब्द तोंडात ताई हे येतच. आणि ताई म्हटल्यावर छोट्या भावाला, त्या बहिणीला नेहमी सतत त्याच्या मागे खांबासारखी उभी असते. आणि तशा आमच्या ताई, मंगलताई, जेव्हा आमच्यावर किंवा ह्या परिसरात कोणताही प्रसंग आला आणि त्यांच्याकडे एखादा फोन गेला आणि त्यांनी स्वतःहून जीव तोडून प्रयत्न नाही केले, तसे गेल्या 25 वर्षाची किंवा 25, मला वाटतं 25 ते 30 वर्ष झाली असतील या सीएटमध्ये त्यांनी, त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि तुमचं सहकार्याने या त्या इथे येतात आणि तुमच्या प्रेमापाठी येतात. तर मी 2 शब्द त्यांना जरा बोलण्याची मी एक विनंती करतो. विनंती करायची काही गरज नाही. आत्ता जपानहून आले आणि थोडासा वेळ झाला, फ्लाईट लेट झालं. गाणं ऐकलं आणि खूप आनंद वाटला. आजचा हा जो वर्धापन दिन आहे आणि ज्येष्ठ नागरिक संघ, तर आदरणीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचा परिवार, आज भूते सर, पूर्ण आपली जी कार्यकारिणी आहे, मला खूप कौतुक पण वाटतं आणि खूप आनंद होतो की आपल्या ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आहे हे त्यांना कधीही असं एकटे पण भासवत नाही. आणि विविध असे कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. संपूर्ण सीएट परिवार, सीएट मॅनेजमेंट आहे, युनियन आहे, त्याबद्दल सांगायलाच नको. पण आम्हा सर्व परिवारातर्फे आजच्या वर्धापन दिनी शुभेच्छा देते सर्वांना. आज आमच्याच परिवारातले विलास 34वा आणि हा असाच अनंत काल असेच वर्धापन दिन जे आहेत मोठ्या संख्येने व्हायला पाहिजेत आणि ते होतील अशी मला खात्री आहे. पिढ्यानपिढ्या इथे ह्याच्यामध्ये सहभागी होतील.
आज आमचे विलास ठोंबरे सर आहेत आणि संपूर्ण हा जो वाद्यवृंद आपला जो परिवार आहे, खरोखरच मी धन्यवाद देते. कारण गाण्यासारखं रिलॅक्सेशन नाही आहे. जेव्हा आपण एखादं संगीत, कुठलाही आपला मूड नसेल, पण एखादं, आणि त्या संगीताला सुद्धा काळ वेळ आहे. सकाळी उठलं, भक्तिगीतं ऐकली, आताची चाललेली उडती गीतं आहेत, आणि ह्या गाण्याचा जो प्रभाव आहे हा संपूर्ण आपल्या त्या व्यक्तिमत्वावर होत असतो. धन्यवाद तुम्हाला सुद्धा पूर्ण तुमच्या टीमला, सीएट परिवाराकडनं थँक्स म्हणते आणि शुभेच्छा पण देते. आमचे विलास सर जे आहेत त्याला काही मान लागत नाही आणि कधीही सामाजिक जी बांधिलकी आहे ही आमच्या सीएट परिवारातल्या प्रत्येक जणाने सांभाळली आहे. कुठलाही कार्यक्रम असो, कधीही असो, त्यांना म्हटलं तुम्ही आज आपल्या ह्या संगीताची मैफिल करायची, मग ती विरंगुळा केंद्रात असो, एखाद्या सोसायटीत असो किंवा एखाद्या आमच्या कल्याण केंद्रामध्ये असो, ते अगदी आत्मीयतेने, कारण ते झपाटलेले आहेत आणि त्यांचं ते काम आहे. आज सीएटमध्ये तुम्ही पाहाल तर 68 वर्षाची जी आमची कंपनी आहे, हा मदर प्लांट आहे आणि काम जे आहे ते मेहनतीचं आहे. 3 शिफ्टमध्ये काम करायचं आणि आपली कला सांभाळायची, जोपासायची, वाढवायची, त्याच्यामध्ये सर्वांना सामावून घ्यायचं, सगळ्यांना शिकवायचं, प्रोत्साहित करायचं, हे त्यांचं काम जे आहे ना, हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार. माझ्याबरोबर माझी सहकारी संजना आहे आणि त्याच्याचबरोबर शौर्या आहे. ही जी आमची टीम आहे की प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपणच नुसतं एखादी कला नाही, तर आपल्या बरोबरची जी टीम आहे त्या टीमला घेऊन ज्या वेळेला आपण पुढे जातो, त्यांचा पण विकास करतो आणि त्यांच्यामध्ये उन्नती, त्यांचे कलागुण आहेत ते पण जसे जोपासतो, वाढवतो, त्यांना सांभाळून घेतो, हीच खरी लिडरशिप असते. आणि मला असं वाटतं प्रत्येक जण इथला लिडर आहे. प्रत्येकाने जर असं समजलं ते नाही, आपण सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. तर ह्या दृष्टीने परत एकदा सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, तुमचा पाठिंबा आहे आणि म्हणूनच आज ताठ मानेने आमचा जो प्लांट आहे हा संपूर्ण इंडस्ट्रियल बेल्ट होता, पण आता इथे मोठ्या मोठ्या सोसायटी आल्या, पण आमच्या ह्या ज्येष्ठांना असं कधी वाटलं नाही की आपला प्लांट नसावा. तर हा जो आम्हाला आत्मविश्वास आहे, हा असाच तुमचे जे आशीर्वाद आहेत ते कायम राहू देत. परत एकदा ह्या 34व्या वर्धापनानिमित्त आपल्या पूर्ण आमच्या सीएट परिवाराकडनं शुभेच्छा देते आणि एक प्रेमाची आपल्या या हॉलसाठी छोटीशी भेट आहे. ती बुद्धे सर आपण यावं आणि ती आपल्या हॉलसाठी आहे, ती स्वीकारावं. परिवाराकडनं छोटीशी भेट आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅडम तुमचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी राहिलेला आहे. अर्थातच या ठिकाणी नाही घरचे असले तरी पण सुद्धा आपुलकीची भावना, मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण केलेल्या कामाची आपल्याला, मगाशी तुमचा जो शब्द होता ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, तर या सर्व श्रेष्ठांकडनं जो सन्मान असेल एखाद्या वेळेस, ती आपुलकीची भावना असेल, ते प्रेम असेल, ते प्रेम या ठिकाणी आपल्या समोर ठरते. मॅडम. मंगला मॅडम आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच, त्यांचं आपल्याला नेहमी सहकार्य लाभत असतं आणि आपल्या कार्यक्रमामध्ये ते आवर्जून येतात. आजही त्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी आलेल्या आहेत आणि आपल्या संघाच्या वर्धापनानिमित्त एक छोटीशी भेटही त्यांनी आपल्याला दिली आहे. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आज ते आलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन मी त्यांचं स्वागत करते. सीएट परिवाराकडनं भेट सुद्धा ही आली आणि सर्व
जे या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत त्यांच्या वतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला. खूप लाख मोलाची गोष्ट आहे. आणि खरोखरच आपण म्हणतो ना की आपण काहीतरी करावं असं वाटतं असतं नेहमी, पण नेमकं काय करावं हा प्रश्न असतो. प्रत्येकाला वाटतं की काही ना काही करून आपण नाव लौकिक आहे. आजकाल फॅड झालं रील्स बनवणं, त्याच्यानंतर पबजी, फ्री फायर, हे अशा अनेक अनेक गेम मधून ब्लू व्हेल पण आला होता. त्याच्यामध्ये बहुतेक मुलांच्या आत्महत्या सुद्धा झाल्या. या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही या नवीन तरुणांकडे तुम्ही पहा, ज्या आज टीम मध्ये आहेत. मला वाटतं 20, 21, 22 वर्षाचा तो मुलगा असेल आणि मॅडम पण मला वाटतं 24, 25च्या आसपास ते घरातले असतील, की शिक्षणाच्या जोरावरती काम करत असताना आपण आपला दर्जा कसा वाढवावा हे सीएट परिवाराकडनं शिकायला लागणार. कारण का खरोखरच म्हणावं लागतं की बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहू शकत नाही. पण ते योग्य मार्गाला गेलं तर, अयोग्य मार्गाला गेलं तर ते खूप वेगळं होतं. आजच्या काळात तुम्ही पाहताय की खरंच गरज आहे काळाची. जसं छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, बाबासाहेब पुन्हा जन्माला यावेत, हे विचार त्यांचे आहेत. त्या विचारांपेक्षा त्यांच्या विचारांनी केलेली मेहनतीची कामं तुम्ही लक्षात घ्या, त्यांच्या शब्दातला पाढा तुम्ही लक्षात घ्या. आज तुम्हाला म्हणून सांगतो की मराठी उद्योजक या महाराष्ट्रामध्ये पहिला उद्योजक जर कोणी उभा केला असेल आणि उद्योग बिझनेस, आपण ज्याला बिझनेस म्हणतो, ते प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. नेव्ही सारखी उत्पन्न झाली त्याचेही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महिलांचा पहिला सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लोकांना तुम्हाला तर आम्ही अभ्यासू आहोत, म्हणजे थोडंफार वाचन करत असतो, पण तुम्हालाही सांगतो की त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारे मावळे सुद्धा त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की हे आपल्याकडे काम करतायत, स्वराज्यासाठी करतायत, जसे सीएट परिवाराचे करतायत त्याप्रमाणे ते स्वराज्याचे काम करतायत. त्या स्वराज्याच्या काम करणाऱ्या परिवारासाठी काहीतरी असायला हवं, म्हणून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नाणी ही त्यांच्या सोयीसाठी ठेवली असायची आणि त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था सातत्याने करायची. म्हणजे आपण आजकाल पीएफ वगैरे सर्व काही घेतोय ना, हे त्या काळापासून चालत आलेलं आहे. आणि तो काळ बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये उतरवला. फक्त दोघांचं कार्य एकच होतं, फक्त असं म्हणायला लागल की काळामध्ये फरक होता. त्या काळातला फरक कसा होता बघा, की शिवबा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मिठा दिया. शिवबा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मिठा दिया, तो भीम जी ने लेखनी की तलवार से सारे जुल्म को ही मिटा दिया. दोघांचे विचार समान आहेत. मी पुन्हा एकदा मॅडमचा धन्यवाद करतो आणि तुमच्या वतीने, या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आल्याबद्दल या पूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांतर्फे आपलेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर जाऊया पुढील गीताकडे, कार्यक्रमाकडे वळूया. कार्यक्रमाकडे वळता वळता का होईना, क्योंकि ये दोनों भी पति पत्नी है भाई, जोरदार ताली होनी चाहिए. तो क्या है, जो गाएंगे कुछ भी गाएगा, हमें तो झेलना है, आपको भी झेलना है. अब कैसे झेलना है आप समझ लो. ठीक है, तो जोरदार तालियां श्रद्धा मैम के लिए और उनके हस्बैंड विजय सर के लिए. जोरदार तालियां, जोरदार तालियां. हेलो हेलो. So
मॅडम आणि सर एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. तुम्ही जो बाजू बाजूलाच आहे मग नक्की यात कुणाची आहे? विचार करावा लागेल. काय नाही, विनोदाचे किस्से असेच विनोद व्हायला हवे, चेहऱ्यावरती हास्य पाहिजे, हसण्याशिवाय काहीच नाही. कहा गया नाम भी छुपा दिया. हाँ, नवजार सर और उनके साथ में धनश्री मैम. और फिर एक बार वही आवाज, वही अंदाज, वही नशा, वही जोश हमारे नवजार सर लेके आए. पेश करें किशोर कुमार जी का एक गीत, एक मैं और एक तू. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं
एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। और जो तन मन में हो रहा है, ये तो होना ही था, ये तो होना ही था। थैंक यू। तो इसके बाद हमारी प्रतिभा मैम इस रंगमंच पे आने वाली है और अपनी आवाज से आपको और दीवाना बनाएंगे। हर कोई अपनी ताकत लगा रहा है आज अपनी आवाज से आपको खुश करने के लिए। तो जोरदार तालियां प्रतिभा मैम के लिए, जोरदार। थोड़ा एनर्जी वाला सॉन्ग है और इस सॉन्ग के साथ सर भी यहाँ पे मौजूद है। शम्मी कपूर का डांस तो होना चाहिए ऊपर, बराबर है ना? जैसा गाना वैसा डांस भी होना चाहिए।
जोरदार तालियां हमारे विला जी और हेमा मैम के लिए पेश करें 100 साल पहले। इतनी अच्छी ऑडियंस है, कोशिश करती हूँ, प्रैक्टिस किया नहीं है। सर ने बोला आ जाओ गा लेंगे, तो मुझे सर पे कॉन्फिडेंस है कि मुझे अच्छा सा कोऑपरेट देंगे। और सर इन अच्छी एक ऑडियंस के लिए मैं एक शायरी बोल दूँ कि कहते हैं प्यार नशा बन जाता है, कहते हैं प्यार नशा बन जाता है, प्यार सजा बन जाता है, लेकिन अगर प्यार करो दिल से, लेकिन अगर प्यार करो दिल से तो वही प्यार जीने की वजह बन जाता है। आज ये सीनियर सिटीजन को देख के लगता है कि कपल है, तो सही में लगता है कि प्यार है, नहीं तो आजकल 3 महीने साथ में रुए नेक्स्ट, है ना। चलो थैंक यू, गाना लेती हूँ, कोशिश करती हूँ। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। सदियों से तुझसे मिलने जिया बेकरार था, जिया बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। तुम रूठा ना करो, मेरी जब जान निकल जाती है, तुम हंसती रहती हो तो एक बिजली सी चमक जाती है। तुम रूठा ना करो, मेरी जब जान निकल जाती है, तुम हंसती रहती हो तो एक बिजली सी चमक जाती है। सदियों से तुझसे जिया बेकरार था, जिया बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा। सदियों से तुझसे मिलने जिया बेकरार था, जिया बेकरार था, आज भी है और कल भी रहेगा। कल मुझे फोन किया, सर मुझे गाना गाना है रिहर्सल में, बोला आप आ जाओ, माँ सरस्वती आपके पीछे है और हम आपके पीछे हैं, और इतने ऑडियंस अपने घर के लोग पीछे है तो क्या डरना है। सही में अच्छी ऑडियंस है, थैंक यू वेरी मच। और एक बात बता दूं सर,
सर को भी नहीं पता है क्योंकि हम लोग बहुत ही जल्दी में बात हुआ है। तो मेरा मुलुंड में स्टूडियो है, रिकॉर्डिंग स्टूडियो है मेरा मुलुंड में, तो वहाँ रिकॉर्डिंग भी होती है और हम लोग कराओके क्लासेस चलाते हैं। तो जिनको भी रिकॉर्डिंग या रहेगा तो सर से मेरा नंबर ले लीजिए, क्योंकि सर की परमिशन के बिना मैं कुछ नहीं कर सकती हूँ, वो गुरुजी है। थैंक यू ऑडियंस, थैंक यू वेरी मच। थैंक यू मैम, थैंक यू, जोरदार तालियां। अब बढ़ते हैं अगली गीत की तरफ। लेकिन आप इतनी अच्छी एंकरिंग करते हैं, उनके लिए तो तालियां होनी चाहिए ना। मैडम, हम तालियों के हकदार नहीं है, हम तो सबके प्यार के हकदार हैं। सही बात है, थँक यू मॅम, थँक्यू। फिर आता जाऊया थोडं मराठी गीताकडे। मराठी गीतांचा एक आनंद घेऊया। आणि मराठी गीत म्हटलं की तुम्हाला सर्वांना आठवतात ते सचिन पिळगावकर, ज्यांचा आवाज, त्यांचे चित्रपट थोडे वेगळ्या पद्धतीचे असतात, पण अशा चित्रपटांच्या गीतांचा एक संच ज्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने रचला जातो आणि हा रचल्यानंतर संगीतबद्ध झाल्यानंतर तो तेवढाच आवडीचा वाटतो। म्हणून या रंगमंचावरती मी प्राचारण करतोय आमच्या प्रतिभा गुंजाळ मॅडमला आणि सुरेश सरांना मी विनंती करतो, आपण रंगमंचावरती यायचंय आणि सादर करायचंय ही नवरी असली। मन
धन्यवाद. आता ह्या गाण्यानंतर ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनी जरा प्रथमतः थोडंसं पुढे यायचं आहे, कारण आपल्याला वेळ फार कमी आहे. एक गाणं होईल आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे तयार राहायचं आहे. तो दोस्तों फिर एक बार जाते हम पुराने नगमों के पास, और नगमों में फिर एक बार हमारे रिटायर्ड पुलिस अधिकारी भी साथ में हैं और साथ में फंकारा धनश्री मैम. जरा जोरदार तालियां के लिए पेश है हम सफर मेरे हम सफर.